4 ऑक्टोबरला सांगलीमध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर मराठा समाज संस्थेचा हा कार्यक्रम। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे अपात्र ठरवण्याची आता हायकोर्टाकडे मागणी। सोलापुरात आमदार सुभाष देशमुख यांना धक्का, माजी उपमहापौर राजेश काळेंचा इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर। नागपूरला 23 तारखेला बैठक होणार, सूत्रांची माहिती तर इच्छुक उमेदवारांशी चर्चेची ही शक्यता। आता लग्न किंवा आजारपणासाठी पीएफ खात्यातून एकाच वेळी 1 लाखांपर्यंतची रक्कम काढता येणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। भाड्याचं घर घेण्यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत, तर दुपारी 12 वाजेपर्यंतच अर्ज करता येणार। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची मुंबईत लॉटरी निघणार। चांद्रयान 4 मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी, मोहिमेसाठी 2104 कोटींची तरतूद, चंद्रावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणार। सोयाबीनला 4,500च्या पुढे भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल, दरवर्षीप्रमाणे यंदाही अपेक्षित दर मिळणं अवघड, तर साठा आणि विक्री संदर्भात शेतकरी अजूनही संभ्रमात। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान छत कोसळलं, तर या दुर्घटनेमध्ये 30 ते 40 महिला जखमी, जखमींवर सध्या उपचार सुरू। लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकी टॉकी आणि रेडिओचा स्फोट, 9 जणांचा यामध्ये मृत्यू, तर 300 जण जखमी। जम्मू काश्मीरात विक्रमी मतदान, पहिल्या टप्प्यामध्ये 58% अधिकचं मतदान। सांगलीच्या वाळवा तालुक्याच्या वारणा पट्ट्यामध्ये धुक्याची चादर, तर भाजीपाला पिकांना याचा फटका बसणार, धुक्यामुळे पिकांवर रोगाचाही प्रादुर्भाव।